बोंबील मसाला बनवण्यासाठी मी इथे सुके बोंबील साफ करून घेतलेले आहेत। त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घालून हे बोंबील स्वच्छ धुवून 5 मिनिटं भिजत ठेवलेत। तुम्ही कुठलंही पीठ घालू शकता, बाजरीचं किंवा गव्हाचं। 5 मिनिटानंतर हे बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून तळून घेतलेत, म्हणजे बोंबीलचा वास येत नाही। त्यानंतर बोंबील काढून घ्यायचेत आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आणि 2 कांदे बारीक चिरून गुलाबी रंगावर परतवून घेतलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, ती सुद्धा परतवून घेतली आणि त्याच्यात 1 टोमॅटो बारीक चिरून मऊ होईपर्यंत शिजवून घेतलाय। त्यानंतर याच्यामध्ये मी सगळे सुके मसाले घातले होते, हळद, धना पावडर, कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाला, आणि थोडंसं पाणी टाकून हे मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तळलेले बोंबील आणि थोडंसं पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा, आणि लास्टला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। अगदी मस्त असा सुक्या बोंबीलचा मसाला तयार होतो। नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। बाय।